आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे. इकडे हवामान खात्याचा हिशोब सांगणारे पंजाबराव दादा थांबलेले आहेत. दादा, तुम्ही हवामान दूषित होणार की नाही यावर बोलत असाल, पण सध्या राजकीय हवा प्रचंड प्रदूषित झालेली आहे. तुम्ही नाकाच्या सर्जरी करता विठ्ठल दादा. नाकावर अनेक म्हणी उपलब्ध आहेत. कशाला मध्ये मध्ये नाक खुपसतो? फार नाक वर करून बोलू नकोस. तू आमचं नाक कापलंस आणि महाराष्ट्राचं नाक कापण्यासाठी काही लोक फार धडपडत आहेत. अशा लोकांचं नाक सरळ करण्यासाठी जरी काहीतरी प्रयत्न करावे लागतात, तिथे आमच्यासारख्या छोट्या छोट्या जीवांना सुद्धा धडपडावं लागतं. आम्ही धडपडतो त्यासाठी. इकडे थांबलेली अनेक मंडळी राजकीय विश्लेषक म्हणून अभय सर थांबलेले आहेत. अभय सर, आपण बघितलं असेल, आपल्यालाही कदाचित जाणवत असेल की ज्या पद्धतीनं राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उठते, त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका आणि चिखलफेक इतका होतोय की अजेंड्यावर कुणी बोलतच नाही. फक्त एकमेकांना उणीधुणी काढणे, एकमेकांबद्दल बोलणे. अशा सगळ्या काळात मी स्वतःला बघते की अरे मी वेगळी काय आहे. तुम्ही म्हणालात की फार, मी असं काहीच वेगळं करत नाहीये. मी म्हटलं की मी खूप साधारण माणूस आहे, खूप साधारण माणूस की ज्याला दर महिन्याच्या 25 तारखेला चिंता असते की 30 तारखेचा घराचा हप्ता कसा फेडायचा. मी इतका साधारण माणूस आहे, मध्यमवर्गीय माणूस आहे. पण तरी सुद्धा काय वेगळापण आहे, तर मला असं वाटतं की जो मिसिंग कंटेंट आहे तो मिसिंग कंटेंट मांडायचा मी प्रयत्न करते. मला सातत्याने वाटतंय की जिओग्राफिकल जो पॉलिटिकल जिओग्राफी आहे ती नीट समजून घेतली पाहिजे. मी डेमोग्राफिक डिव्हिडंड बद्दल बोललं पाहिजे. त्या डिव्हिडंड बद्दल कुणीच बोलत नाहीये. आदरणीय मोदीजींनी त्यावेळेला बोलले होते खरे, परंतु त्याच्यातलं काहीच सत्यात उतरलेलं नाहीये. गेल्या वर्षभरामध्ये कुठलीही मोठी नोकर भरती निघालेली नाहीये, ज्यावरती बोलणं फार गरजेचं आहे. 10 दिवसांपासून माध्यमांना उत्सुकता की कोणाला कोणतं खातं मिळणार, परंतु इथे मराठवाड्यात दुबार पेरणीची वेळ येते, त्याचं काय करायचं याची मात्र चिंता कोणालाच पडत नाहीये. महिला असुरक्षिततेचा प्रश्न इतका भयंकर झालाय की सकाळची बातमी आहे की इकडे बुलढाण्यामध्ये एका महिलेवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि गेल्या महिनाभरात एकट्या त्या राजुरीच्या घाटामध्ये 6 बलात्काराच्या केसेस घडल्या. हे सगळं चित्र पाहता किंवा चर्नी रोड मधली एखादी घटना की एखादा पुरुष इतका बदल्याच्या भावनेने क्रोधित झाला असतो की तो तिला मारतो, तुकडे करतो, कुकरमध्ये शिजवतो, मिक्सरमधनं बारीक करतो, कुत्र्यांना खाऊ घालतो, आणि तरी सुद्धा गृह मंत्रालय नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आम्हाला पडतो. कारण गृह मंत्रालयाला या सगळ्या गुन्हेगारी जगताला आळा घालण्यापेक्षा सुद्धा गृह मंत्रालयाला पक्ष फोडणे, पक्ष तोडणे, आमदार खरेदी करणे, आमदारांची विक्री करणे, आमदारांना ब्लॅक कमांडोन सकट वाया सुरत गुवाहाटी पोहोचवणे, पुन्हा तिकडनं आणणे, या सगळ्या कामातनं वेळ मिळत नाही. या सगळ्यांमधले इथल्या सामान्यांचे प्रश्न काय, त्यावरती जो कोणी बोलतो मग ते त्याच्यावरती वाटेल त्या पद्धतीने आरोप करतात, टीका टिप्पणी करतात, त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतात. हा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करताना त्यात जेव्हा माझ्यावर सातत्याने काही हल्ले होत राहतात तेव्हा माझं सरळ साधं उत्तर असतं की तुम्ही माझ्या कितीही बाईपणावर हल्ले केले तरी मी व्हिक्टीम कार्ड अजिबात खेळणार नाही. मी बरोबरीची लढाई लढण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे मी बाई आहे, माझ्यावर हल्ला झाला, आता बघा माझं काय झालं, हा ऊर बडवेपणा, आक्रोश आणि आक्रस्ताळेपणा मी अजिबात कधीही करणार नाही. मी ठामपणे उभी आहे. आणि या निमित्ताने अजून एक सांगितलं पाहिजे, जर मी वारंवार सांगते की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू या सगळ्या चळवळीचं बाळकडू घेऊन आलेली आहे, तर फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये बाबासाहेब असं लिहून ठेवतात, जेव्हा तुमचं काम प्रचंड प्रभावी वाढतं त्यावेळेला पहिल्यांदा लोक तुम्हाला भयभीत करायला बघतात, तुम्हाला घाबरवतात, धमक्या देतात. माझं घाबरवून झाले, मला सगळीकडून घाबरवून झाले, गृह मंत्रालयाकडून घाबरवून झाले, केसेस टाकायची भीती दाखवून झाले, माझ्या गाडीवर हल्ले करून झालेत, माझ्यावर जीवघेणे हल्ले करून झालेत, मला गाडी सकट जिवंत जाळायचे प्रयत्न करून झालेत, तलवारीचे वार करायचे प्रयत्न झालेत आणि विषप्रयोगही झालेत. मला घाबरवून झालंय त्यांचं. मग जर तुम्ही भयभीत झालाच नाही तर ते तुमच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे तुमचा भवताल संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. मग ते माझा भवतालही संभ्रमित करून झालाय त्यांच्याकडून. अरे बघा त्या इथे अशा बोलल्या, त्या तिथे तशा बोलल्या. मी आजही सांगते, हो माझा कर्मकांडाला विरोध आहे, नाही पटत मला अंगात येणं, नाही पटत मला अंगारे धुपारे, विरोध आहे म्हणजे विरोध आहे.
मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. होय, मी प्रबोधनकार ठाकरेंचा, मी फुले शाहू आंबेडकरांचा विचार स्वीकारते, पण माझ्याबद्दल जर देवेंद्र फडणवीसांना सभागृहात बोलायची गरज पडत असेल आणि देवेंद्रजी म्हणत असतील की तुमच्या नेत्या, तर देवेंद्रजींना माझं खुलं आवाहन मी 10 वेळा करते की देवेंद्रजी, मी लपवून ठेवलं नाही मी कोणत्या विचारधारेतनं आली आहे. जर मला माझं म्हणणं त्यांना आक्षेपार्ह वाटत असेल तर मी जे शिकले ते फुले शाहू आंबेडकरी चळवळीतनं शिकले. मग गव्हर्नमेंटच्या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती, हिम्मत असेल तर देवेंद्रजींनी बंद करून दाखवावी. देवेंद्रजींमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी बाबासाहेबांची पुस्तकं जाळून दाखवावी. मग माझ्या विचारांना क्रॉस करायची हिम्मत ठेवावी. कारण मी कपोलकल्पित काहीही बोलत नाही. मी ग्रंथांच्या आधारावर ज्यावेळेला बोलते, मांडते, मी स्टॅटिस्ट मांडायचा प्रयत्न करते. मी इथल्या भ्रूणहत्या, मी इथले स्त्री प्रश्न, मी इथल्या काही जे असेल ते मांडायचा ज्यावेळेला प्रयत्न करते, त्यावेळेला जे सर आपण सांगितलं की वेणुताई चव्हाण असतील, मीनाताई ठाकरे असतील किंवा दिवंगत ज्यांच्या नावे हा मला पुरस्कार मिळतोय त्या मातोश्री कुसुमताई चव्हाण असतील, या सगळ्या मायमाऊल्यांनी फार ठामपणे हा महाराष्ट्र घडवला, वाढवला. या महाराष्ट्राला अनेक नेते दिले. मी फार साधारण माणूस आहे सर. घडवणे वाढवणे हे पण आम्हाला काही माहीत नाही. पण या पुरस्काराच्या निमित्ताने अशोकरावजी चव्हाण सरांच्याकडे निश्चितपणे काही सांगितलं पाहिजे, मांडलं पाहिजे. ते हे की सर, मी माळ रानावरचं गवताचं पातं आहे. मी काही बागेतलं टपोरं गुलाबाचं फूल नाही जे आकर्षक, सुंदर, सुवासिक वगैरे असेल. मी माळ रानावरचं गवताचं पातं आहे. आणि माळ रानावरून आलेलं हे रानटी गवताचं पातं तुमच्या सोकॉल्ड बागेत इथली प्रस्थापित माणसं इतक्या सहजासहजी रुजू देत नाही. त्याला उखडून फेकायचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की नाही, आम्ही हिला सहज उखडू शकतो. पण त्या सगळ्यांना कदाचित याची जाणीव नसते की माळ रानावर उगवलेली गवताची पाती इतकी चिवट असतात की त्यांची मुळं जनमानसातली पार 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 खोलवर रुजलेली असतात. ती तुमच्या पैशा पाण्यानं, जाहिरातीनं आणि तुमच्या कशानेच उखडली जात नाहीत. त्याला फार माणसांचा जनतळ असतो. आम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षित असतं सर? महाविकास आघाडी म्हणून तुम्ही सोबत आहात, तुम्ही सोबत राहावं. जसं अभय सर म्हणाले, अभय सर तुम्ही बोलण्याच्या आधी मी सरांना म्हटलं की आता या घडीला क्रेडिबिलिटी नावाची जी गोष्ट आहे त्यामध्ये काँग्रेसची क्रेडिबिलिटी लोकांना पटते आणि निश्चितपणे काँग्रेसला खरंच दिवस चांगले आहेत. एकूणच महाविकास आघाडीला दिवस चांगले आहेत. फक्त आम्हाला गरज आहे की आम्ही अजून लोकांपर्यंत जायची. नुसतं दिवस चांगले आहेत असं म्हणत न राहता त्या लोकांपर्यंत पोहोचण्याची ही गरज आहे. आणि का गरज आहे तर राजकीय नैतिकता हरवत चालली आहे. एक गट हा घरातून बाहेरच पडत नव्हता म्हणून बाहेर निघालो म्हणतो, तर दुसरा गट हा घरात का बसत नाही म्हणून बाहेर पडलो असं म्हणतो. राजकीय नैतिकतेमध्ये आम्ही असंही बघतोय की आमच्याकडनं जे आमचे चुकार भाऊ बाहेर गेले ते असं म्हणाले की राष्ट्रवादी सोबत गेल्यावर हिंदुत्व धोक्यात येतं. आता हिंदुत्व कोणत्या प्रोटेक्टिव्ह कव्हरमध्ये त्यांनी ठेवलंय मला माहित नाही की आता ते धोक्यात येत नाहीये. ज्या अजितदादांकडे बघून म्हणाले की आम्हाला निधी मिळतच नव्हता म्हणून आम्ही बाहेर पडलो, जी सासू नको नको म्हणाले तीच सासू वाट्याला आली. आता तेच दादा अर्थ खातं सांभाळणार आहेत. काय नैतिकतेचा आधार असेल बरं? या सगळ्यांमध्ये वाईट वाटतंय. सगळ्यात वाईट म्हणजे दादांसारख्या माणसाला अर्थ खातं मिळालं, त्यांना शुभेच्छाच, मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन. किमान या निमित्ताने प्रशासनावर पकड असणारा माणूस मिळाला. पण मला मनापासून चळवळीतली म्हणून वाईट वाटतंय ते भुजबळ साहेबांचं, की ज्या भुजबळ साहेबांनी आयुष्यभर आम्हाला चळवळीचा एक वेगळा विचार सांगितला, त्यांच्याकडून आम्हाला निश्चितपणे वेगळ्या अपेक्षा होत्या. हे राजकीय म्हणून नाही, हे चळवळीतली मुलगी म्हणून मांडावस्ता मोह आवरत नाही. परंतु या संपूर्ण निमित्ताने हा पुरस्कार जबाबदाऱ्या वाढवणारा पुरस्कार आहे. मी या पुरस्काराची आधीची सगळी यादी बघितली. इतक्या सगळ्या मातब्बर लोकांना आपण, अगदी जॅकी श्रॉफ, मकरंद अनासपुरे, नागनाथ कोतापल्ले सर, कितीतरी मान्यवर नावं आहेत. या सगळ्या मातब्बरांच्या मांदी याळीमध्ये आमचं नाव आपण कोरण्याची आम्हाला संधी मिळवून दिली. ती जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पेलताना फक्त आणि फक्त एवढंच आम्ही म्हणू की राजकीय बनचुकेपणा अजून तरी अंगात आलेला नाही, तो येऊ नये ही अपेक्षा आहे. मला याची कल्पना आहे की मी कुठून आली आहे आणि मला याचंही चांगलं भान आहे की मी कुणासाठी उभी आहे. ते माझं भान मला सातत्याने अशा काही पुरस्कारांच्या माध्यमातून जाणवत राहील, आठवण करून देत राहील.
नांदेडकरांनी कायम भरभरून दिलंय. नांदेडमध्ये किमान ही 25वी 27वी वेळ असेल की मी बोलते, वेगवेगळ्या निमित्ताने बोलते. रसिक लोक आहात, अत्यंत गुणीजन लोक आहात आणि अशा गुणीजनांच्या मेळ्यामध्ये हा पुरस्कार स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे. पुनश्च एकदा दैनिक सत्यप्रभा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार मानते. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.